जय महाराष्ट्र स्टुडंट्स, मी मोवाडे सर आणि तुमच्या सर्वांचं श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमीमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमीचं हा इंट्रो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे. खासकर जेवढे पण आजकाल सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय येतोय आपल्याला, तो मेन प्रॉब्लेम तो आहे म्हणजे फायनान्शियल फ्रीडमचा. ओके, फायनान्शियल फ्रीडमचा का फायनान्शियल फ्रीडमचा प्रॉब्लेम काय येतोय, एकच रिझन आहे, ते म्हणजे काय की इन्फ्लेशन रेट. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते, प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. ओके, सगळ्यांना हेल्थ आणि वेल्थ जनरेट करायची आहे. हेल्थ अँड वेल्थ, हेल्थ जनरेट होऊन जाईल, हेल्थचा आपण विचार करू, पण वेल्थचा ओके, वेल्थ कधी जनरेट होईल का? असंच आपल्याला आयुष्य, असंच मिडल क्लास लाईफ जगायची आहे, असंच एक दोन एक दोन, आजचा दिवस गेला दुसऱ्याचा दिवस गेला असं बघायचं आहे का? नाही. ओके, आपल्याला पण एक फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, आपल्याला पण आयुष्य जगायचंय, एन्जॉय करायचंय आणि लवकरच आपल्याला सगळ्या गोष्टी अचिव्हमेंट करायच्या आहेत. ओके, आणि ट्रेडिंग हा एकमेव पर्याय इथं असतो. ठीक आहे, पण ट्रेडिंग करत असताना, शेअर मार्केट करत असताना फक्त हवाबाजी, त्याच्यानंतर ही टिप ती टिप नसून एक प्रोफेशनल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमी जी आहे ती तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण कुठलीही गोष्ट ती फक्त एका पर्टिक्युलर स्किलने डेव्हलप होऊ शकते. ओके, अचिव्हमेंट जर का ट्रेडिंगमध्ये करायचं असेल ते फक्त स्किल्सने आणि आपल्या माइंडसेटनेच होऊ शकते. आणि जर का इथे जर का तुम्हाला एक चांगल्या मेंटरची गरज भासली तर खरंच श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमी ही तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट तिथं ठरणार आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला लक्षात काय घ्यायचंय, जे प्रॉब्लेम्स येत आहेत खूप, ते आपण एकदा पाहून घेऊ. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचे काय, की ह्याची जी प्रेरणा घेतलेली आहे, या अकॅडमीची प्रेरणा घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधून. की ही प्रेरणा का इम्पॉर्टंट आहे? ओके, कारण त्यांचा जो गुरिलिया वॉरफेअर होता, गुरिलिया वॉरफेअर म्हणजे काय, गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय, एक गोष्ट दाखवायची आणि एक गोष्ट करायची. म्हणजे एक गोष्ट अशी दाखवायची की ती होणारच नाहीये. ठीक आहे, एक गोष्ट अशी दाखवायची आहे की ती होणारच नाहीये, पण ती करायचीच नाहीये, आणि दुसरी गोष्ट करायची. ओके, सेम असंच फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये पण असतं. ओके, आपल्याला वाटतं की ट्रेड असा जाईल वरती, ओके, तो बायला जाईल आणि तो जातो सेलला. ओके, तर असे पण प्रॉब्लेम्स येणार आहेत. ओके, मग ह्याला कसं हँडल करायचं, इच अँड एव्हरीथिंग. सो हे असे प्रॉब्लेम्स कुठे येतात, इंट्राडे दिवसाचं स्विंग ट्रेडिंगमध्ये येतात. ओके, स्विंग ट्रेडिंगमध्ये. ओके, मग स्विंग ट्रेडिंगमध्ये येतात आणि इंट्राडेमध्ये पण येतात. मग त्रास कोणाला होतो, आपल्याला होतो. आणि आपण फॉल्स माइंडसेटनुसार, एक घाबरलेल्या माइंडसेटनुसार आपण मार्केटमध्ये उतरतो, ट्रेड घेतो आणि आपल्याला लॉसला सामोरं जावं लागतं. आणि तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपली श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमी तुमच्यासाठी कार्यरत आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की लाईक आपले महाराज कसे करायचे, प्लॅनिंग करून हल्ला करायचे. ओके, सेम तसंच आपल्याला तसेच इंट्राडे व स्विंग ट्रेडिंगमध्ये बाजारातील वेगवान हालचालींवरती आपल्याला नफा मिळवायचा आहे. ओके, आपल्याला एक पॉइंट नुसार चालायचं आहे. ओके, आपल्याला डायरेक्ट मार्केटमध्ये उतरायचं आहे का, अजिबात नाही. आपल्याला मार्केटमध्ये उतरायचं आहे का, अजिबात नाही. ठीक आहे, सो मार्केट कसंही असू दे, फ्लक्च्युएशन असू दे मार्केटमध्ये, आपल्याला त्याच्यामध्ये अजिबात डायरेक्ट उतरायचं नाहीये. आपल्याला पहिलं माइंडसेट ठेवायचं की कसं प्रॉफिट होईल, कुठली स्ट्रॅटेजी बेस्ट त्याच्यावरती होईल, आणि इच अँड एव्हरीथिंग. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक दुसरा पेहलू आपण घेतो महाराजांच्या स्वराज्यामधून, तो म्हणजे काय, फोर्ट्रेस स्ट्रॅटेजी. आता किल्ल्यांची उभारणी. आता महाराजांनी किल्ल्यांची उभारणी अशी केली की आता 350-400 वर्ष झाले तरी पण तो किल्ला जो आहे अजून मजबूत आहे, त्याचे प्रत्येक भाग त्या किल्ल्याचा मजबूत आहे. सो हे काय झालं, रिस्क मॅनेजमेंट अँड फोर्ट्रेस एक्झिट मास्टर. म्हणजे काय, की रिस्क मॅनेजमेंट आहे. ओके, आपण तर रिस्क मॅनेजमेंटचा अर्थ काय ते समजून घेऊ. आता रिस्क मॅनेजमेंट ट्रेडिंगमध्ये का गरजेची. ओके, उद्या उठून मी जर का एवढा अमाऊंट ऑफ कॅपिटल जर का मार्केटमध्ये प्लेस करत आहे, लावत आहे, ओके, काय संभावना आहेत, किती माझा पर्सेंटचा लॉस होऊ शकतो, किती माझा पर्सेंटचा प्रॉफिट होऊ शकतो, किती माझ्या पर्सेंटचं जर का माझं 50% जेवढं आहे तेवढंच मला परत भेटेल, असेही कंडिशन येतात तिथे. मग हे कंडिशन्स येतात तर ह्याला कोण सामोरं जायला पाहिजे, ओके, आपणच जायला पाहिजे. मग आपल्याला काय फोकस करावा लागणार आहे, तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. आणि रिस्क मॅनेजमेंट जर का कोणाला हँडल करता येत नसेल तर आपली श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमी
विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, सो व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लवकरात लवकर जॉईन करा. ओके, तिथे तुम्हाला काहीतरी स्पेशल भेटणार आहे. ओके, नवीन असाल तर यूट्यूबच्या पण चॅनलला आपल्या जॉईन करा. ओके, त्याच्यामुळे काय होणार की आम्हाला हेल्प होईल की नवीन नवीन व्हिडिओज रोज यायला टाकायला त्याच्यावरती आपल्या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलवरती. ओके, सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काय रिस्क मॅनेजमेंट. आणि रिस्क मॅनेजमेंट नसेल ना, तुम्हाला ट्रेडर बनण्याचा फायदाच नाही तुमचा, मग काय करायची गरजच नाही. ठीक आहे, सो त्याच्यानंतर नौदलाची ताकद, नेव्हल पॉवर. नेव्हल पॉवर म्हणजे काय की महाराजांची एक पर्टिक्युलर ना नेव्हल पॉवर होती. नेव्हल पॉवर म्हणजे काय की जहाज. महाराजांनी असे जहाज बनवले होते की ते त्यांना का म्हणतो आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही. दॅट इज द रिझन की त्यांचं जी पॉवर होती की पाण्यामध्ये जेवढे पण बाहेरचे युरोपचे जेवढे पण एनिमीज होते ते आपल्याला मारू शकतात. ओके, मग ते पोर्तुगीज असू दे, त्याच्यानंतर बाकीचे इटालियन लोक असू दे, ओके, ते लोक मारू शकतात आपल्याला. सो महाराजांनी एवढं स्ट्रॉंग नेव्हल पॉवर जनरेट केली ती. त्याच्याच एक्सपिरियन्सनुसार त्याच्यामधूनच आपण पॉईंट्स घेतलेले आहेत की ऑप्शन वेअरफेअर अँड मल्टिपल स्ट्रॅटेजीज. ऑप्शन वेअरफेअर अँड मल्टिपल स्ट्रॅटेजीज. आता खूप लोक प्रॉब्लेम कुठे होतं त्यांना की ऑप्शन बायमध्ये प्रॉब्लेम होतोय, त्याच्यानंतर ऑप्शन सेल तर जाऊन दे. ओके, ऑप्शन बायमध्ये खूप प्रॉब्लेम होतोय. ओके, भेटतच नाही, ऑप्शन सेलिंगवाले त्रास देतात. ठीक आहे, सो ही पण प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे पैसे कमवायचे ते कुठून कमवायचे. ओके, दिसतंय समोर. ओके, आपल्याला सोन्याचं ताट वाढलंय, त्याच्यामध्ये पंच पक्वान वाढलेलं आहे, बट आपल्याला खाता येत नाही. ओके, असं झालेलं असतं मार्केटमध्ये, असाच प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, महाराजांनी समुद्र सेना उभारली होती, बरोबर. तसेच आपण ऑप्शन्स, इंडेक्स व विविध स्ट्रॅटेजी वापरतो. बाजार कुठूनही हल्ला करू आपण तयार आहोत. ओके, मग आपल्या स्ट्रॅटेजीजनुसार, आपल्या श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमीच्या स्ट्रॅटेजीजनुसारच आपण जर का काम केलं, ओके, प्रॉपर वेमध्ये, तर डेफिनेटली आपल्याला तिथं हेल्प होणार आहे. ओके, सो तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. तो पहिला काय करायचं, तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आतापर्यंत जर का जॉईन नसेल केलं, तुमच्या महाराष्ट्रातल्या, भारतातले जेवढे पण फ्रेंड्स असतील, ओके, सर्वांना ती लिंक सेंड करा. कारण एकमेव सोल्युशन आहे वेल्थ क्रिएशनचं, ते म्हणजे ट्रेडिंग. ओके, सो त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय. आता दुसरी गोष्ट काय, ओके, लिडरशिप, नेतृत्व. आता जर का ट्रेडिंगमध्ये जर का तुमच्याकडे लिडरशिप नसेल, ओके, माइंडसेट नसेल, मेंटॅलिटी नसेल, थॉट प्रोसेस नसेल की मला पुढे काय करायचं, तुम्हाला कोण हात धरून, बोट धरून, ओके, तुम्हाला गाईड करणारं कोण नसेल, तर तुमचं नुकसान होणारच आहे. ओके, तुम्ही ह्याचा त्याचा व्हिडिओ बघणार यूट्यूबवरती, असा हा ट्रेडिंग करतो मी, त्याच्यासारखं कॉपी करतोय. अरे नाही, बट मेन काय आहे की प्रत्येक माणसासाठी मार्केटची सिच्युएशन वेगळी असू शकते. ओके, तो टाइम वेगळा असू शकतो, मार्केटची सिच्युएशन वेगळी असू शकते, कॅपिटलचा अमाऊंट वेगळा असू शकतो, इच अँड एव्हरीथिंग वेगळी असू शकते. आणि त्यावेळेस तुम्हाला गरज असते एक पर्टिक्युलर मेंटरशिपची, एक प्रॉपर माइंडसेट, एक प्रॉपर गाईडची. आणि त्याच्यासाठीच मोहाडे सर आहेत, जे तुम्हाला आपल्या पर्टिक्युलर कोर्सेसमध्ये आणि आपल्या पर्टिक्युलर मीटिंग्समध्ये, प्रॉपर गुगल मीटमध्ये तुम्हाला ते सांगणार आहेत. ओके, तर त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे, ती तुम्हाला जॉईन करायची. ओके, सो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की जसं महाराजांनी मावळ्यांसोबत, म्हणजे मावळ्यांना एकत्र घेतलं, 18 पगड जातींना एकत्र घेतलं, तेव्हा त्यांची एक स्वराज्याची जी जी ताकद आहे ती वाढली अजून. सो सेम आपण आपल्या अकॅडमीमध्ये प्रत्येक जणाला एक ॲज अ मावळा म्हणून त्याला घेतोय. ओके, कारण त्याच्यामुळंच ही जी ट्रेडिंग अकॅडमी आहे ती मोठी होणार आहे. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखकर तुमचं आयुष्य जर का झालं, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आला, ओके, बिकॉज ऑफ वेल्थ क्रिएशन, हा तुमचाच सगळ्यात मोठा, तुम्हाला त्याचं म्हणजे हॅपीनेस म्हणतो ना आपण, ओके, ते भेटून जाईल. ठीक आहे, सो ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की एथिक्स इन वॉर. एथिक्स इन वॉर म्हणजे काय की बाबा रे, ट्रेडिंग करतोय आपण, ओके, पण ट्रेडिंग करायचं आपल्याला अंधाधुंद ट्रेडिंग करायची का नाही. वी नीड अ डिसिप्लिन, वी नीड अ मार्केट सायकोलॉजी. आणि इफ वी आर नॉट अंडरस्टँडिंग दिस मार्केट सायकोलॉजी, ह्याचा अर्थ काय, आपण कुठेतरी प्रॉब्लेममध्ये आहोत. आणि जो माणूस प्रॉब्लेममध्ये आहे ह्याचा अर्थ काय, त्याला गरज आहे एका पर्टिक्युलर मेंटरशिपची. ओके, एवढं लक्षात घ्या. जर का समजलं तर ठीक, नाही समजलं तर काहीच फायदा नाही आहे. मग असंच ट्रेडिंग करत राहा, जे तुम्ही आतापर्यंत करत होते, असंच लॉस करत राहा आणि तुमचं पूर्ण कॅपिटल संपून टाका. ठीक आहे, आता
अमर युद्धगाथा म्हणजे काय, लेजेंडरी बॅटल्स. ओके, आपल्याला फोकस काय करायचं आहे, हाय ॲक्युरसी आणि ब्रेकआउट्सवरती. हाय ॲक्युरसी सेटअप्स. ओके, हाय ॲक्युरसी सेटअप्स म्हणजे काय, असे सेटअप्स आपल्याला चूज करणार आहे आपण की त्याच्यामध्ये हाय ॲक्युरसी असणार आहे. हाय ॲक्युरसी कशाची असणार आहे, प्रॉफिट कमवण्याची हाय ॲक्युरसी असणार आहे. त्याच्यानंतर ब्रेकआउट्स बघायचे की स्ट्रॉंग ब्रेकआउट्स कुठले, की कुठून मार्केट फ्लक्च्युएशन करते ते ब्रेकआउट्स आपल्याला चेक करायचे आणि ह्याचा अभ्यास करणेच म्हणजे ट्रेडिंग आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला मोडे सर सांगतीलच आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, सो ओके. त्याच्यानंतर आपल्याला फोकस काय करायचं आहे, ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला सांगायची होती तुम्हाला, ती म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ज्यांनी ते उभारलं होतं त्यांच्या रणनीतीनुसारच आपण आपली श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमी जी आहे ती आपण स्टार्ट करत आहोत. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण तुम्हाला जसं मी सांगितलं ते सर्व काही अचिवेबल होणार आहे. ओन्ली एकच मोठं आहे सगळ्यांसाठी, तो म्हणजे काय, वेल्थ क्रिएशन आणि एक हॅपी लाईफ. ओके, वेल्थ क्रिएशन आणि एक हॅपी लाईफ. आणि जर का ह्या दोन गोष्टी असतील आयुष्यामध्ये तर बाकी काय करायची गरजच नाही. बरोबर, बाकी काय करायची गरज आहे का. ओके, फॅमिली टूर, वर्ल्ड टूर. ओके, कोणाकोणाचं स्वप्न नसतं, सगळ्यांचं स्वप्न असतं फॅमिली टूर, वर्ल्ड टूर, बंगला, त्याच्यानंतर गाडी, ओके, कार. ओके, हे तर मूलभूत बाकीच्या गोष्टी झाल्या. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आयुष्यामध्ये जर का वेल्थ असेल तर आपल्याकडे हेल्थ आहे, वेल्थ आहे तर आपल्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो त्याच्यानुसारच आपण चालत आहोत इच अँड एव्हरीथिंग. आता पुढची गोष्ट जर का बघितली आपण, ती म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचा जो आमचा मोटो आहे तो म्हणजे काय, बी फायनान्शियली फ्री. ओके, फायनान्शियली फ्री व्हायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला मार्केटचा किंग बनायचं आहे. म्हणूनच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे श्रीमंत योगी ट्रेडिंग अकॅडमीला. आणि जर का जॉईन नसाल झाला तर तुम्ही तुमचं स्वतःचं खूप मोठं नुकसान करताय. ओके, तो ते नुकसान होऊ देऊ नका आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करा. अँड डेफिनेटली तुमचं जे वेल्थ क्रिएशनचं स्वप्न आहे आणि आयुष्यामध्ये हॅपीनेस आणण्याचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. इथं मी स्टॉप करतो. बाकीचे काय डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. इथपर्यंत मी इथून स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.